राज्यामध्ये महायुतीनं 230 पेक्षा अधिक जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं। लोकसभेवेळी भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला होता। यापासून धडा घेत महायुती नव्या जोमानं मैदानात उतरली। लोकसभेला अजित पवारांना सोबत घेतल्याचा फटका भाजपला बसला होता। आरएसएसच्या मतदारांनी भाजपला मनापासून पाठिंबा दिला नव्हता, त्यामुळे विधानसभेला हे डॅमेज कंट्रोल करण्यात आलं। बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। राज्यात महायुतीची अशी काही त्सुनामी आली की महाविकास आघाडी अक्षरशः वाहून गेली। सर्व अंदाज फोल ठरवत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीनं अभूतपूर्व यश मिळवलं। महायुतीनं 288 पैकी तब्बल 225हून अधिक जागांवर बाजी मारली, तर महाविकास आघाडी 50च्या आतच ढेपाळली। महायुती 231, महाविकास आघाडी 45, इतर 12। मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला। कारण लाडकी बहीण असेल, लाडका भाऊ असेल, लाडका शेतकरी असेल, एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे। महायुतीच्या विजयात भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीनंही दमदार स्ट्राईक रेट राखला। राज्यातील प्रत्येक विभागात महायुतीचा बोलबाला बघायला मिळाला। भाजप लढवलेल्या जागा 152, त्यापैकी 133 जागांवर विजयी, तर स्ट्राईक रेट हा 87%चा। शिवसेना लढवलेल्या जागा 85, त्यापैकी 57 जागांवर विजयी, तर 67%चा स्ट्राईक रेट। राष्ट्रवादी 55 जागांवर निवडणूक लढवली, त्यापैकी 41 जागांवर विजयी, 74%चा स्ट्राईक रेट। उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली, कारण एवढ्या प्रचंड बहुमताने, म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं 222 आणि 225 महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाहण्यात नाही, माझ्या तरी ऐकवत नाही। कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल, त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही। लोकसभा निवडणुकीत महायुती विरोधात प्रचंड रोष दिसला। भाजप खासदारांचा आकडा हा 10च्या आत आला, त्यामुळे विधानसभेतही हाच ट्रेंड बघायला मिळेल अशी चर्चा होती। मात्र महायुतीनं डॅमेज कंट्रोल करत विधानसभा प्रचाराचा ट्रेंड सेट केला। महायुतीच्या विजयाची कारण लाडकी बहीण योजना सर्वात प्रभावी ठरली। बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है च्या घोषणा लोकप्रिय ठरल्या। लोकसभेला वोट जिहाद झाल्याचा आरोप सातत्याने केला। संविधान धोक्यात, जरांगे फॅक्टर निष्प्रभ ठरला। कांद्यावरील निर्यात मूल्य रद्द, निर्यात शुल्कही 40%वरून 20% केलं। विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा मुद्दा जनतेत बिंबवला। लोकसभेपेक्षा महायुतीत जागा वाटपात योग्य समन्वय, चुकांची पुनरावृत्ती टाळली। मोदी, शहा, योगी आदित्यनाथ यांचा नेटका प्रचार, पक्षफुटीचा रोष दूर करण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी, संपूर्ण शक्तीसह संघ मैदानात उतरल्याचा मोठा फायदा। मुझे लगता है कि आज निश्चित रूप से जो लोग तुष्टीकरण की राजनीति करना चाहते थे, जो डिविजिव पॉलिटिक्स करना चाहते थे, उनको करारा जवाब जनता ने ही दिया है और प्रधानमंत्री जी की बात को लोगों ने यहाँ पर एक्सेप्ट किया। महायुतीला न भूतो न भविष्य असे यश मिळाले। यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं योगदान राहिलंय। त्यामुळे मुख्यमंत्री कोण होणार, कुणाकुणाला मंत्रिपद मिळणार याकडे राज्याचं लक्ष असेल। आणि हो, ज्या वेगानं महायुतीची घोडदौड झाली त्याच वेगानं महाराष्ट्राचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात। ब्युरो रिपोर्ट, नारी न्यूज।